विजया, काय प्रकार आहे हा? नानामाईंची ताट आहेत. नानांनी सांगितलंय ना ते इथे बसून जेवणार नाहीयेत म्हणून. मग माई म्हणाले की त्यांचंही ताट आतच आणून दे. आलेच. काही दिवसांनी बहुतेक सगळेजण आपापल्या रूम मध्ये जेवणार आहेत. दादा, मी उद्या पुण्याला चाललोय ऑफिसच्या कामासाठी. परवा येईन परत. ठीक आहे, सांभाळून जा. माईला सांगितलंस? नाही अजून. आता सांगायचं ठरवलं होतं, पण आधी जा आणि माईला सांगून ये. हे काय, ती विजय आपली दोघांची ताटं इथे का ठेवून गेली? मी तुमच्या बरोबर जेवणार म्हणाले ना, म्हणून. घ्या, म्हणजे टेबलवरचं वातावरण सुधारायचं सोडून तू तुकडाच पाडून आलीस. तुम्हाला भांडायचंच आहे का माझ्याशी? हे बघा, मला जेवढं जमतंय ना तसं तसं करते मी. पण तुम्ही जर माझ्यावर हुकूमच गाजवायला लागलात ना तर नाही जमायचं मला. ये होईना बा, ओरिजिनल संजीवनी सळसळायला लागले अंगात. हा, गट 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 गट. अरे आता टेन्शन नाही, आता मंगळागौर दणक्यात होणार. तुला भाजी वाढू? नाना, 2 दिवसांसाठी पुण्याला चाललोय मी. काय एकदम अचानक? ऑफिसचं काम? हो, उद्या पहाटे निघेन मी. फोनवर तरी बोलशील ना माझ्याशी माई? ऍक्च्युली आणखी एक गोष्ट विचारायची होती मला. अरे मग विचार ना. भीती वाटते हो नाना, उगाच पुन्हा गैरसमज नको व्हायला. मला माहिती त्याला काय विचारायचं ते. सासू सासरे येऊन गेले ना त्याचे आपल्या घरी, मग तेव्हा आपल्यात काय बोलणं झालं हेच त्याला विचारायचंय. पण आम्ही काही वावगं बोललेलं नाही होत आदित्य. त्यांनी आपल्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या हे तर खरंच आहे ना. त्याबद्दल विचारलं मी त्यांना सगळं. पण आता तुम्ही सगळं तुमचं ठीक झालंय म्हणताय म्हणून गप्प बसायचं. नाहीतर आपल्या मुलाच्या आयुष्याचा खेळखंडोबाच केला ना हो यांनी. यावर काहीच बोलायचं नाही का ह्याला? त्याला विचार ना. याच्यावर काय बोलणार आहे मी माई? खरंच काय नाही म्हणायचं मला. बरं, उद्या पहाटे निघतोय मी पुण्याला. गुड नाईट. गुड नाईट. बघितलं ना कसा वागतोय माझ्या बरोबर. आणि तुम्ही म्हणता मीच तिरकी वागते म्हणून. हे 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 त्याचं वागणं सरळ आहे का मग माझ्या बरोबर? पण तुम्ही मात्र मलाच बोलणार. तू माझी हक्काची ना. हा, मग कोणाला बोलणार? आणि हे संजीवनी, तू काळजी करू नको. तुला जे वाटतंय ना त्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये त्रास बीस झाला असणार, तसं काही झालं नसणार. ज्या अर्थी त्यांनी तिचं मन जिंकून घेतलंय ना, याचाच अर्थ ते सुरुवातीचं परकेपण, मग मैत्री आणि मग अगदी जीव गुंतवण्यापर्यंतची सगळी प्रोसेस त्यांनी एन्जॉय केली असणार. ते सतीश म्हणतो तसं लिहून घे माझ्याकडनं. निघतो मी. राहशील ना नीट एकटी? मला काळजी वाटते का तुझी? वेडास का रे तू? एकटी आहे का मी इथे? आपलेच माणसं आहेत ना सगळी. तरी पण मेघना, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं सांभाळून घेईन मी. टेक केअर. आदित्य,
निघालास का रे? हो ना. सांभाळून जा. येस. मला पाया पडतो. नीट जा. येतो ग माई. थांब. उंबऱ्यात कधी पाया पडू नये. पाय पडतो. सांभाळून जा. फोन करीन मी तुला पोचल्यावर. हा हॅलो, मी आहे. उठ 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 लवकर आणि पटकन खाली ये. पटकन खाली ये. हा. येतो ना. येतो. बाय. दोन दिवसांसाठी पुण्याला चाललोय. सांगितलं नाही म्हणून परत रागावशील म्हणून खाली बोलावलं. झोपमोड पण करायची होतीच तुझी. अय्या आदित्य, पुन्हा बघीन तुला. काय रे, केवढा किचकट फॉर्म आहे. तुम्ही पण ना अगदी ऐन वेळी देता. हा, आधीच द्यायचं ना जरा. आता बघ बरं किती गडबड झालीये. आता एक काम करा, आजच्या दिवस आता शाळेच्या कॅन्टीन मध्ये खा. हा, कारण तुमचे डबे करत बसले ना तर शाळेला उशीर होईल. हा, हे घे, त्याच्याकडे दे. काय झालं? काही नाही, हे घे. हे डबे गरम आहे. हे घे, हे घे, हे घे. हा, हे घे, ठेव. पण आज डबा देणार नव्हतीस ना तू. समोसा नाही तर पिझ्झा खाल्ला असता. पल्लव, काय चाललंय तुझं सारखं पिझ्झा पिझ्झा? हा, चांगलं घरचं जेवण दिलं डब्यात. चला चला चला, बस आली असेल, उशीर होईल. चला. हॅलो मेघना. आई, एक काय झालं आई? तुला कुठे काही बोललं का? ए प्लीज रडू नकोस ना ग. मला सांग काय झालं नेमकं. आणि तुम्ही इथे आला तर तेव्हा भेटलं का नाहीत मला? अगं तशी परिस्थितीच नव्हती आणि तूही बाहेर आली नाहीस ग. मला वाटलं तू. अगं नाही ग आई, मी पडले होते तर नेमका डोळा लागला माझा. पण सांग ना काय झालं? खूप मोठं भांडण झालं का? नाही ग, तसं काही नाही, पण थोडं बोलणं तर होणारच ना. पण खरंच तुझे सासू सासरे ना खरंच देव माणसं आहेत ग. अगदी जगा वेगळे आहेत. फार भाग्यवान आहेस मेघना तू. अगं ह्या परिस्थितीत दुसरं कोणी असतं ना तर कसे वागले असते याची कल्पना आहे मला. हो,
ते इतके चांगले आहेत म्हणूनच सगळं सांगण्याची घाई झाली होती मला. ते बरं सांग नाही, माई काय म्हणाल्या? माई म्हणत होत्या, खोटेपणा केलात तुम्ही माझ्या मुलाच्या गळ्यात. ए आई ग, रडू नकोस ना ग तू. आणि बरोबरच आहे ग मेघना, कोणतीही आई असंच म्हणेल ना, वाटणारच ना त्यांना. पण त्या मनाने काहीच बोलल्या नाहीत ग. खरंच सुसंस्कृत असणं म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आला. अजिबात तोल सुटला नाहीये त्यांचा. हो, आणि हे बघ, त्या तुझ्यावर जरी रागावल्या ना तरी तू शांतच राहा, प्रेमानेच वाग त्यांच्याशी. हो. तू बरी आहेस ना ग आई? मी बरी आहे ग. आणि बाबा? ते जरा खचलेच आहेत ग. पुन्हा बाबाजी बाबाजी सुरू झालंय त्यांचं. ए आई, तेवढं मात्र थांबवा प्लीज. आत्ता आत्ता कुठे माणसात आले होते ते? ते कुठे ऐकणार आहेत ग माझं. मी येऊ का तिकडे? नको नको, हे बघ, तुझं तू सांभाळ, ते जास्त महत्वाचं आहे. तुझ्याशी नीट वागतायत ना ग ते? हो, माझ्याशी नीट आहेत सगळे. असणारच ग. अगं तुझी मंगळागौर करायचं म्हणत होते, इतकं सगळं झाल्यावरही. खरंच? म्हणजे माईंशी नाही काही झालं बोलणं, पण नाना म्हणाले. ऐक ना, आणि आदित्याचा फोन येतोय, मी करते तुला नंतर. हा, बाय, काळजी घे. बरं. हॅलो, हा, पोचलास का व्यवस्थित? हो, जस्ट पोचलो. आणि खाल्लंस ना? हो, वडा खाल्ला बऱ्याच दिवसांनी, गरमागरम. बरं, तिकडे काय? आईशी बोलत होतीस का आता? हो, अरे नानामाई आणि आई बाबांमध्ये नेमकं काय बोलणं झालंय कळलंच नव्हतं ना आपल्याला. माईंनी सुनावलेच त्यांना 4 शब्द. पण ओव्हरऑल बोलण्याचा शेवट बरा झाला असावा, कारण आई सारखी म्हणत होती, खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत. आणि रडू येत होतं तिला. बरं, माईंना पोचल्याचा फोन केलास का तू? नाही अजून, आठवला की करतो. मग ठेव आता आणि ताबडतोब त्यांना फोन कर, ते जास्त महत्वाचं आहे, कळलं? येस बॉस, ठेवतो. चल बाय, लव यू. मी टू, टेक केअर. आणि हां, मला फोन कर परत. बाय. सांग ना तू तरी आईला, मला पिझ्झा खायचा आहे. किती दिवस झाले? अगं ऐकलंच ना सकाळी, आईने सांगितलं आल्यावर मुकट्याने जेवायचं. पिझ्झाचं नाव काढलं तर बघा. मायाजी, हॅलो. माई, मी पोचलो पुण्याला थोड्या वेळापूर्वी. खाल्लंस का काही? हो, खाल्ला. तू तुझी काळजी घे. उद्या रात्रीपर्यंत येतोस ना? बरं वाटलं माई, तू बोललीस माझ्याशी. आम्हाला माफ नाही करणार का ग माई? ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टी माझ्या मुलानं केल्यात. नवरा बायको असल्याचं नाटक. माई, जाऊ दे. हे बघ आदित्य, मला तर तो विषय उगाळत बसायचा नाहीये. तू माफीचा विषय काढलास म्हणून बोलले. जाऊ दे आता सगळं. तू कामात लक्ष दे. माई, पण तू सुद्धा. माझी नको काळजी करूस, मी ठीक आहे. ठीक आहे माई, ठेवतो. सॉरी फॉर एव्हरीथिंग अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय. काय बघताय का माझ्याकडे असं? जेवायचं नाही वाटतं तुम्हाला? आई अजून आली नाही का अर्चू आत्याकडून? चला, मी वाढते जेवायला. मायाजी, काय? आम्हाला ना फार म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे फारच इच्छा झाली आहे पिझ्झा खायची. हो हो हो, काय नाटकी झालात एक नंबरचे. मायाजी, ऑर्डर करू का? प्लीज ना, प्लीज ना ग, प्लीज प्लीज ना, प्लीज ना. मागवा. काय करचू?
कसलं शॉपिंग करायचंय तुला? अगदी जाऊया म्हणालीस म्हणून आले विचारायला. अगं राखी पौर्णिमा येते ना, मग खरेदी नको करायला? राखी पौर्णिमेला तू कसली खरेदी करणार? भाऊ करतील की तुझ्यासाठी. तू फक्त छानशी राखी बांधायचीस. भाऊ काय ग, वर्षभर माझ्यासाठी काही ना काहीतरी करतच असतात. अगं म्हणजे काय, करायलाच पाहिजे ना. एकुलती एक लाडाची बहीण नाही आहेस का तू? कसली लाडाची. मला ना विजया कधी कधी असं वाटतं ते पेटी प्रकरण झालंच नसतं ना तर फार बरं झालं असतं ग. हो ग. मला ना एक गोष्ट पटतच नाहीये विजय. लग्न लागायच्या आधी हिला 10 मिनिटं सुद्धा मिळाले नसतील का ग हे सगळं सांगण्यासाठी? बिचाऱ्या आदित्याच्या आयुष्याची वाट लावून ठेवली ना. आणि ते बाबाजी, त्यांचं काम नव्हतं हे सगळं सांगणं. आठवते ना, पाहण्याचा कार्यक्रम झाला ना त्याच्यानंतर तिने होकार द्यायला किती वेळ लावला होता. तेच तर. आणि इव्हन त्यानंतर सुद्धा आदित्यने मोठ्या मनाने हिला निर्णय घेण्याची संधी दिली ना. स्वतःहून म्हणाला की तुला हवं असेल तर त्या मुलाकडे जाऊन सोडतो. मग तेव्हाच जायचं होतं. इथे हे सगळं नाटक करत कशाला बसली ही? आणि वटपौर्णिमेपर्यंत हिच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. पण तुला सांगू का अर्जू, मी ना आदित्यला मानते ग. नाही म्हणजे त्याच्या जागी दुसरा कुठलाही पुरुष असताना असं नसतं केलं त्याने. एवढं काय बघितलं ना हिच्यात काय माहिती. अगं पाहता क्षणी प्रेमात नव्हता का पडला तो तिच्या? लव्ह ॲट फर्स्ट साईट. आठवते ना तुला, आपल्याला कसं ठणकावून बजावलं होतं, लग्न करेन तर ह्या मुलीशीच. काही म्हणा अर्जू, प्रेम आंधळ असतं हेच खरं. बरं जाऊ दे तो विषय. मी काय म्हणते, माई मेघनाशी मंगळागौरी विषयी काही बोलली आहे का? मला नाही वाटत. म्हणजे मला काही कल्पना नाहीये तशी, पण मला असं वाटतं की नसाव्यात बोलल्या. अगं त्या मोकळेपणाने बोलतायत कुठे मेघनाशी? अगं मग आपल्याला काय सांगून ठेवलंय की हिची मंगळागौर करायची आहे म्हणून? आणि नाही बघ, मनात नसताना खोटं खोटं मला नाचा खेळायला जमणार नाही. हा, तिला करायची तर एकटीला पूजा करू दे. नाही ते सगळं खरं आहे अर्जू. अगं पण लोकांना काय सांगायचं हा प्रश्न उरतोच ना ग. त्यामुळे मला असं वाटतं ना की नावापुरती तरी करूया मंगळागौर, असं ठरवलं असणार माईने. असं असू शकतं हा विजया, पण एकंदरीतच ना सगळं कठीण आहे. बरं चल, नंतर विचार करूया ह्याचा. पोरं आली असतील, मला जरा जेवणाचं बघायचं. चल. आई 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 आपका पिझ्झा. पिझ्झा. काय रे? काकू पिझ्झा मागवलाय. अरे वा. ए पल्लव, मायाजीकडून पैसे घेऊन ये ना. तो थांबलाय ना. मी नाही, तू जा. मी नाही जाणार. प्लीज प्लीज भांडू नका तुम्ही. मी आहे ना, मी देते पैसे. नहीं रहने दीजिए. थैंक यू. पिझ्झावाला? अरे सावकाश, हळू हळू. काकू मस्त आहे. मेघना, मला न विचारता तू मुलांसाठी पिझ्झा का मागवलास? अगं आता मुलांच्या युनिट टेस्ट आहेत, पावसाळा आहे, त्यांची जर पोटं बिघडली तर कोण जबाबदार आहे त्याला? अहो ताई पण नाही, आणि मागे साक्षीच्या वेळेस मी तुला बजावलं होतं की नाही, नको इंटरफेअर करत जाऊ सगळं तू मुलांच्या बाबतीत. मला नाही आवडत. आणि साक्षीच्या वेण्या घालून, मुलांसाठी डबे करून, मुलांसाठी पिझ्झे मागवून तुझ्या चुकीवर पांघरून घातलं जाईल असं जर तुला वाटत असेल ना तर नाही होणार आहे मेघना तसं. आणि हे बघ, माझ्या मुलांचं हित मला खूप चांगलं कळतं मेघना. तू नको पडत जाऊ सगळं त्याच्यामध्ये प्लीज.